धक्का कशाला मारे त्या साईडला जा. धक्का कशाला मारताय तुम्ही? धक्का कशाला मारताय? धक्का कशाला मारताय तुम्ही? धक्का कशाला मारताय? ही बघा लोकशाही, ही यांची लोकशाही, ही यांची लोकशाही, ही यांची लोकशाही. मारा तुम्ही, मारा आम्हाला, आम्हाला मारा. बघा असे बोलताय हे पोलीस, हे पोलीस, हे पोलीस, हे पोलीस, हे पोलीस आहेत, हे पोलीस. सर धक्का का मारताय तुम्ही? हात कशाला लावताय तुम्ही? हात का लावताय? ट्रॅफिकच्या माता तुम्ही केली आहेत, तुम्ही केली आहेत. हे बघा हे महाराष्ट्राचे पोलीस आहेत. हे सगळे पोलीस सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहे. आवाज उचलाल तर तुम्हाला जेलमध्ये टाकणारे पोलीस आहेत. आपण काय सांगाल एका पत्रकाराला धक्काबुक्की केलेली आहे? खरं तर आज मतदान प्रक्रियेचं वार्तांकन करण्यासाठी ते गेले होते, मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीनं धक्काबुक्की केली याचा निषेध केला. आज मी आत्ताच व्हिडिओ बघितला की श्री दीपक कोटेकर हे यांच्यावरती जी धक्काबुक्की झाली त्याचा व्हिडिओ मी आत्ताच बघितला. खरं मी तिथे जागेवर उपस्थित तो व्हिडिओ फक्त बघितला आहे. पण अशा प्रकारे जर झालं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी असं का केलं असं वरिष्ठांना मीही त्यांना विचारायला लावीन. एक पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत आणि निवडणुकीचं रिपोर्टिंग करण्यासाठी ते आले होते. अशा प्रकारे त्याच्यावर का वागण्यात आलं ह्याची मी चौकशी करण्याची निश्चितपणे पोलीस प्रशासनाला पत्र देईन आणि याची चौकशी झालीच पाहिजे. आणि चुकीचं जर असेल तर पोलिसांना समज निश्चितपणे दिली पाहिजे.